तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान शिबिराचे 17 एप्रिल रोजी पैठणच्या बालानगर महसूल मंडळात आयोजन करण्यात आले होते। शिबिरात महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना शेतीविषयक महसुली सेवा एकाच वेळी उपलब्ध करून देण्यासाठी महसूल प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती। या अभियानांतर्गत शेतरस्ते विषयक अडचणींचे निवारण, जिवंत सातबारा मोहीम यांसारख्या 19 योजना शेतकऱ्याच्या हितासाठी राबवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। मात्र ही मोहीम प्रत्यक्षात राबवली जात नसल्यामुळे नागरिकांनी शिबिराकडे पाठ फिरवल्याचं या शिबिरादरम्यान दिसून आलं। पैठण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते राबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून तहसीलदार व अधिकारी कर्मचारी योजनेचे नुसते होल्डिंग बॅनर लावून कार्यक्रम सोशल मीडियावर राबवत असल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर उमटताना दिसला। या शिबिरामध्ये तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, भाजप युवा नेते दत्ता गोरडे, तलाठी कुणाल जाधव, मंडळ अधिकारी शिवा भोसले, अभिजित तवार, सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते। परंतु नागरिकांनी या शिबिराकडे पाठ फिरवल्याने सदर शिबिर अपयशी ठरलं आहे। MCN न्यूज मराठीकरिता आप्पासाहेब भावले, पैठण।